कैलास राजा शिवचंद्र मोई नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता मोबाईल बंद ठेवा तुका म्हणे आता मोबाईल सायलेंटवर ठेवा तुका म्हणे आता आम्ही नवजू दवडिता बसा खाली नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल Oh
महायोग पीठे तटे भीमरथम वर पुंडरीकाय दातो मुनींद्र हे समागते तिष्ठन्तमानंद तंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावंती जीवधरार्थावतारम कलांकांकतेजो हिकामोदी वक्त्रम खलानीश वादापनोर्दाह दक्षुम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञान देवम श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनहुर घुबर बिमल जसु जो दायको फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
राम कृष्ण हरे जय जय तुझी संगती तुझी तुझी संगती
स्थळ श्री तपेश्वर महादेव मंदिर आरे कॉलनी गोरेगाव मुंबई। आज या आपण उपस्थित आहोत साधू संतांच्या आशीर्वाद आणि भगवंताच्या प्रतिमेस अखंड हरिनाम सप्ताह। या अखंड हरिनाम सप्ताहातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख हरिभक्ती पारायण पुंडलिक महाराज पवार उदगीर श्री क्षेत्र आळंदी देवालयाचे यांचं व्यासपीठ झालं। तसेच या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व वारकरी संप्रदायातील पुढे भविष्यामध्ये थोर कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज मंडळी, भाविक भक्त उपस्थित आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे अखंड हरिनाम सप्ताहाचे कार्यकर्ते श्री बाबू रेड्डी कोंपले, श्री वैद्यनाथ बनसोडे, श्री रमेश लाडके, श्री देवा सूर्यवंशी यांच्या या मार्गदर्शनाखाली चाललेला भव्य तथा दिव्य असा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह रत्नागिरीमध्ये गेली 8 दिवस आपण या भगवंताच्या या ध्यान मंडपामध्ये, भक्ती मंडपामध्ये आपण सर्व उपस्थित आहात। अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा आपला हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस कशाचा असतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। कशाचा असतो? काय आहे? काला। आपण गेली 8 दिवसापासून जे ज्ञानेश्वरी पारायण केलं, गाथा भजन केलं, कर्म केले, कीर्तन श्रवण केले, भजन हरिपाठ सर्व आपण उपस्थित केले। या सर्व कार्यक्रमाची सांगता, कार्यक्रमाचा समारोप, कार्यक्रमाचा शेवट, कार्यक्रमाची समाप्ती हे काल्याच्या कीर्तनाने होत असते।
अखंड हरिनाम सप्ताह कुठला का असेना, मोठा का असेना, लहान का असेना, कोणत्या का देवाचा असतात, कोणत्या का गावाचा असतात, पण अखंड हरिनाम सप्त्यामध्ये जोपर्यंत कार्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताह संपला म्हणता येत नाही. आज काला झाला, सप्ताह संपला हे वेगळं सांगायची गरज नाही. विठ्ठल कीर्तनाकरता आलो होतो. किती वर्ष झाली बनवलं नाही, मलाही 2-4 वर्षाखाली मी आलो होतो. 2-4 वर्षाखाली आलो होतो आणि परत मला फोन केला आणि महाराज तुमची कार्याची कीर्तनाची सेवा आम्हाला उपस्थित आहे, आम्हाला पाहिजे. त्यांना सांगितलं 2 तासाचं कीर्तन आहे, एवढा उद्गीरून यायचं, एवढा प्रवास करायचं, एवढं गाडीमध्ये बसायचं शक्य नाही, खूप मोठा लांबचा प्रवास आहे. जवळपास मला वाटतंय उदगीर ते आपलं हे गोरेगाव ऐकू आहे ना, किती 550 किलोमीटरचा प्रवास करून मी कालचं दुपारी लातूरला 11 ते 1 कीर्तन केलं. 11 ते 1 कीर्तन दुपारी करून 3 वाजता मी गाडीमध्ये बसलो. गाडीच्या परिचयाचा सर्वांच्या परिवाराचा काला प्रकरणातील काल्याच्या गणपती सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. विठ्ठल सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडासा पर्याय देतो तुमच्या लागलो निचरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद. प्रस्तुत प्राप्त भवानी सहितं नमामि. धन्यवाद. शाबास. आत्मरूप गणेशु स्मरण केल्या होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे अपूर्य. मंगल भवन अमंगल प्रभु सुदर्शन असुर अधम अभिमानी राम 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 सीताराम चरित्र अति पावन मधुर सुरस मनु अति भावन राम
सब जग जानी करहु प्रणाम जुरी जुग पार करहु प्रणाम जुरी जुग पार शिवरागे सेवक गाडीतून उतरली मी येत होतो वरी पायऱ्या सोडून थांबा थांबा महाराज तुमची पूजा करायची आरती करायची म्हणजे पूजा नको काही नको मला बसू द्या आधी म्हणलं बसल्यानंतर म्हणजे इतकं मी थंकून गेलो होतो इतकं झालो होतो आणि एवढा प्रवास करत आल्यानंतर इथे आल्यानंतर ज्यावेळेस मी सर्व वातावरण पाहिलं इतकं सुंदर वातावरण पाहिलं तुमचं सर्वांचं हे प्रेम तुमची श्रद्धा तुमची निष्ठा तुमचा भाव पाहून एवढा केलेला प्रवास इथे आल्यानंतर भाग गेला शील गेला अवघा झाला आनंद वाटला माधुर वाटलं आता इथलं कीर्तन करून मला लगेच आमच्या बहिणीचे ते जेवण करून परत मला 750 किलोमीटरचा प्रवास करून उद्या संध्याकाळी कीर्तन करायचं आहे फक्त येतोय ना तुमच्या ह्याच्यासाठी येतोय लक्षात ठेवा तुमच्या प्रेमासाठी येतोय बनसोडे साहेबांचं सर्वांचं प्रेमासाठी आणि परमार्थामध्ये घ्यायचंय काय लक्षात ठेवा प्रेम सुख देई प्रेम सुख घेई प्रेमाविन नाही समाधान ऐका सज्जन माय बापात ऐका आपल्याकडे पैसा असेल आपल्या अनुस्मरण करतो आणि जे काही आपण पुण्य आपल्या जीवनामध्ये आपण कमवतो तेच आपल्या सोबत येते कितीही संसार करा कितीही प्रपंच करा किती मुंबईला मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत बघा असं वर मित्र मान दुखती वरी पाहत इतकी तुम्ही बिल्डिंग तुम्ही बघता मुंबईमध्ये तुमचं वास्तव्य तुम्ही पाहता आहोत इतकं सर्व असून देखील एक लक्षात ठेवा बिल्डिंग तशीच राहणार आहे मधले तसेच राहणार आहे कपाटातल्या सोनं पैसा तसाच राहणार आहे आणि ज्या घरात ज्या बिल्डिंगीत माणूस राहणार आहे तो माणसाला मात्र एके दिवशी त्या बिल्डिंगीतून काढावं लागणार आहे एके दिवशी जावं लागणार मग आपल्या जीवनामध्ये काय येते तुका म्हणे एका मरणीची सरी उत्तमाची मुंबईचं टेम्परेचर खूप असतं असू दे ईश्वराची ज्याची असते तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्तन मला काही जास्त करायचं नाही पण 3-4 घंटे काही सोडायचं नाही तुम्ही जेवण वगैरे करून आलात ना तुम्हाला काही ड्युटीला जायचं असेल कोणती सेकंड शिफ्ट असेल कोणाची थर्ड शिफ्ट असेल कोणती फर्स्ट शिफ्ट असेल कोणाची असेल कोणाचं ऑफिस असेल मला वाटतं तुम्ही तशी तयारीच करून आला असता करा वा करा 4 घंटे करा पण 4 घंटे केल्यानंतर 4 घंट्याचं चार्ज वेगळं लागेल सॉरी विनोदाचा भाग सोडून द्या जेवढं माझं 4 बोलले पाकिट बोलले त्याच्यापेक्षा विनोदाचा भाग सोडून द्या मी एक तुम्हाला विनोद करते तुमच्याशी ऐका लक्षात ठेवा या जगामध्ये या विश्वामध्ये या पृथ्वी तलावर ही पृथ्वी निर्माण झाल्यापासून रावणासारखा श्रीमंत कोणी झाला नाही रावणासारखा श्रीमंत कोणी झाला नाही किती रावणाचा परिवार होता आणि किती रावणाची संपत्ती होती सांगू तुम्हाला 10 तोंडाचा रावण 80,000 बायका 1,00,000 मुलं 1,25,00,000 नातू 1 कोटी घर काशाचे तांब्याचे होते शुद्ध पंचनाचे काशाचे तांब्याचे होते 5 कोटी घर विकत होते आणि 7 कोटी घर रावणाचे कशाचे होते सोन्याचे होते कशाचे सोन्याचे किती घर 7 कोटी घर रावणाचे लंकेत
प्युअर सोन्याची होती, ती प्युअर सोन्याची. आता ज्या लंकेमध्ये 7 कोटी ज्या रावणाचे घरामध्ये होते, लंकेत होते, त्या लंकेच्या राजा रावणाचा एवढा परिवार होता, एवढी संपत्ती होती. त्या रावणासोबत काही गेलं नाही. आपली किती संपत्ती आहे, आपली किती प्रॉपर्टी आहे, करा कॅल्क्युलेशन, करा कॅल्क्युलेटर, किती आपल्याकडे संपत्ती, किती धन आहे, काहीच जाणार नाही, काहीच जाणार नाही. पण तुम्ही इथे सत्याला कुठे आळंदी पंढरपूरची वारी केलेली, कुठं अन्नदान केलेलं, कुठं पुण्य केलेलं, हेच मात्र तुमच्या सोबत येणार आहे. बाकीचं काही सोबत येणार आहे. होता होईल तेवढं जास्तीत जास्त करून. हा ठीक आहे, तुमचा संसार करा, प्रपंच करा, बिझनेस करा, व्यापार करा, सर्व्हिस करा, हे करा, ते करा. संसार प्रपंच जरूर करा, संपत्ती धन भरपूर कमवा, पण संसाराविषयी प्रपंचाविषयी मनामध्ये आसक्ती मात्र ठेवू नका. विठ्ठल आज काला आहे, आज काला आहे. काला आणि हाला, काला आणि हाला. आणि दुसऱ्या दिवशी कीर्तन झाल्यानंतर, काला झाल्यानंतर उद्या जर एखादा कीर्तनकार बुवा इथे आला, महाराज तुम्ही आज इथे का आला, काला हाला. आणि उद्या जर एखादा बुवा इथे आला, मग तुम्ही आज इथे का आला. विठ्ठल कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आपल्याला चरित्र करायचं आहे, चरित्र ऐकायचं आहे. रामचंद्र प्रभूचं चरित्र उच्चारणी आहे. रामाच्या चरित्राचं उल्लेख वर्णन करा आणि कृष्ण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र मुखाने वर्णन करा आणि रामाचं चरित्र आपल्या आचरणात आला. रामाचं चरित्र आचरणी आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उल्लेखनीय आहे. कृष्णाच्या चरित्राचं फक्त मुखाने वर्णन चरित्र वर्णन करायचं. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगोदर जे अवतार आले, ऐका, रामाचं चरित्र आणि कृष्णाचं चरित्र सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. रामाचा जन्म कोणत्या गावात झाला, बोलत चला ना. अंधेरीला. कुठे रामाचा जन्म अयोध्येत. कृष्णाचा जन्म मथुरेत झाला. रामाचा जन्म कोणत्या सेक्टरमध्ये झाला, राजवाड्यात झाला. ऐका, रामाचा जन्म अयोध्येत, कृष्णाचा जन्म मथुरेत. रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा बंदीखान्यात. चला, रामाचा उन्हाळ्यामध्ये, कृष्णाचा पावसाळ्यामध्ये. रामाचा दुपारच्या 12ला, कृष्णाचा रात्रीच्या 12ला. राम जन्माला आल्याच रामाच्या जन्माची तिथी 9वी आणि कृष्ण जन्माला आल्याच कृष्णाच्या जन्माची तिथी अष्टमी. अष्टमी. एकाला एकच आई आहे आणि एकाला 2 आई आहे. रामचंद्र प्रभूला एकच आई कौसल्या आणि कृष्ण भगवान परमात्म्याला 2 आई, देवकी आणि यशोदा. देवकी आणि यशोदा. ऐका आता, राम एक वचने, कृष्ण अनेक वचने. राम एक पत्नी, ओनली वन सीता, एक. राम एक पत्नी, कृष्ण अनेक पत्नी. राम एक वचने, कृष्ण अनेक वचने. रामाच्या पत्नीचं नाव काय होतं, सीता. आता कृष्णाच्या पत्न्यांचा जर आपण ज्या नावाचा उल्लेख जर करायला गेलो, मला वाटलं दुसरा जन्म घ्यावा लागेल. कारण का कृष्णाला किती होत्या हो, किती होत्या, 60,108. 16,108
8 16,108 बायका कृष्णाला. म्हणून तुकोबाराय सांगतात रामाच्या चरित्राचं फक्त मुखानं वर्णन करा आणि कृष्णाचं सॉरी रामाच्या चरित्राचं आचरणात आणा आणि कृष्णाच्या चरित्राचं मुखानं वर्णन करा. कारण का रामाचं चरित्र बघून जीवनामध्ये वागण्याकरता जमतंय, पण कृष्णाचं जीवन चरित्र आपल्या आचरणात आणायला जमत नाही. विठ्ठल आणि मग तोच रामचंद्र प्रभू पुढे कृष्ण परमात्मा झाला. आणि तेच कृष्ण ज्यावेळेस मथुरेत आला आणि मथुरेत आल्यानंतर बंदीखान्यात अवतार झाला. आणि झाल्यानंतर त्याच्या त्या कंसाने तिथे रक्षपाल ठेवले होते, सर्व बंदिश ठेवले होते, द्वारपाल ठेवले होते. आणि कृष्णाचा अवतार झाल्या झाल्या कृष्णाने वसुदेवाला सांगितलं बाबा आता लागलीच मला, लवकरात लवकर इथून मला हलवा. नंदाच्या माया उपजली ते ठेवी मत आणि येथे उचललं तिथे घेऊन गेले कृष्ण गोकुळामध्ये. आता जिथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरित होतात, जिथं कृष्ण परमात्माचं ब्रह्मांडाच्या मालकाचं जिथं आगमन ज्या गोकुळामध्ये होते त्या गोकुळाची अवस्था कशी झाली असेल बघा, त्या गोकुळाचं वातावरण कसं झालं असेल बघा. म्हणून तुकोबारे सांगतात की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कशामुळे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या, इतकं सुख झालं, इतकं समाधान झालं. आणि कृष्ण गोकुळामध्ये आल्या सर्व गोकुळवासी लोक त्या भगवान श्रीकृष्ण परमात्माचं स्वागत करायला लागले. स्वागतम कृष्णा, टाळी वाजवा. स्वागतम कृष्णा, बातमी पसरली. एक गवळण एका गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. त्या गोकुळामध्ये सर्व गवळणी एकूण एकाच्या आपापसात शेजारची गवळण तिला सांगलं, ऐकलीस का ग तू काही, काय झालं? अगं काल त्या यशोदेला पुत्र झालाय म्हणून. एक धावी एकी पुढे वाटी ताती सुंट वळे. यशोदेच्या गारावर इतकी गर्दी झाली, इतकी गर्दी झाली, हे गवळणी घेऊन गेल्या, त्या गवळणी झाल्या, खूप 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 त्याचा अनुसूर सुरू झाला. आणि कृष्ण बघा तिथे आल्यानंतर कृष्ण रडू लागला. का? कृष्ण अवतारला जन्माला आल्यामुळे देवादिदेव महादेवाला कळालं आणि महादेव कैलास पर्वतावर भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी गोकुळामध्ये आले. पण कृष्णाला भेटायला आतमध्ये जाऊ देत नाही. कृष्ण महादेवाच्या भेटीसाठी रडतोय
आतमध्ये महादेवाला सोडत नाही, कारण का ते महादेवाचं रूप, ते महादेवाच्या गळ्यातला मोगऱ्याच्या फुलाचा हार असंच ना. सर्पाचा बापरे, कोण जवळ जाईल महादेवाचा आहे ना. सर्पाचा पांडुरंग बरा ना आपला, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी, ते दोन्ही पण एकच आहे ना. तसं काही भेद मानू नका. महादेव बी तोच पांडुरंग. मग महादेव तिथे दारावर येऊन थांबला. आतमध्ये महादेवाला कोणी सोडत नाही. कृष्ण तर महादेवासाठी रडतोय. गवळणीने भरपूर प्रयत्न केला, कृष्णाचं काही रडणं थांबायला तयार नाही. शेवटी एक गवळण म्हणजे यशोदेला, यशोदे नाही तसले आपण प्रयत्न केले, कितीही पर्याय केले, कृष्णाचं रडणं काही थांबायला तयार नाही. पण एक कोणतर साधू महात्मा दारावर आलेला दिसतोय. त्या साधूला त्यांच्याकडून विचारा. साधू म्हणजे महादेव त्या गोकुळात दारावर. यशोदाने ते गळून आले आणि विचारतात, बाबा कहाँ से आए आप? हम हिमालय से आए. अच्छा, आप क्या करते हो? कुछ नहीं, सत्संग भजन करके कथा कीर्तन भागवत कथा रामायण करते, पूजा पाठ करते, सत्संग, बस. बाकी साधु का कुछ धंधा नहीं है. साधुचा एक ही धंधा, दिन रजनी हाची धंधा गोविंदाचे, बस. हम साधु लोग हैं, यहाँ से आए और हम जा रहे. अच्छा, आपको सब समझता है क्या? हाँ समझता है, कुछ समझता है. हाँ, आता ते म्हणाले, महाराज कालपासून आमचा कृष्ण बाळ रडतोय, तुम्हाला काही समजत असेल तर बघा. का म्हणजे तुम्हाला काही अंगारा, पेटी, ताई, दोरा, धागा, पाणी वगैरे असं काही देता येतं का? बघा बरे, कृष्ण रडतोय. तुम्हाला काही समजतं का? बाहेरलं झालेलं हे झालेलं कळतं का? महादेव म्हणतोय मला बाहेरलं झालेलं कळत नाही, आतमधलं कळते म्हणून. आतमध्ये कोण? कृष्ण होता ना. आतमध्ये कृष्ण, मला आतमधलं समजते, बाहेरलं समजा. अच्छा, मग जर तुम्हाला आतमधलं समजत असेल तर बघा ना मग त्याला काय झालं ते. महादेव म्हणतोय काय करावं? डॉक्टर बाहेर आहे, पेशंट आतमध्ये आहे, पेशंटला घेऊन या. यशोदा गेली, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हातात घेतले आणि महादेवाच्या हातात गेली. इथं महादेवाचं हरीचं आणि हाराचं मिलन झालं आणि कृष्ण भगवान शंकराकडे बघून हसू लागला आणि महादेव कृष्णाकडे बघून हसू लागला. म्हणून संप्रदायामध्ये हरिहरा भेद नाही नका करूवा, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. बस झालं, तिथून गेले. मग मात्र आता कृष्णाची काहीतरी जन्मकुंडली पाहावं, कृष्णाचं नाव बघावं, कृष्ण काय करणार आहे, काही कलेक्टर होणार आहे, काही इंजिनियर होणार आहे, काय सिव्हिल इंजिनियर, डॉक्टर, कुठलं काय होणार आहे, भविष्य पाहावं म्हणून नंदराजाने गर्गाचार्य देवबाप्पाला बोलवलं. गर्गाचार्य देवबाप्पा आणि जे गर्गाचार्य कृष्णाचं भविष्य पाहायला आले, त्या कृष्णाला पाहिल्या गर्गाचार्य स्वतःच भविष्य विसरून गेले. समाधी लागली हो, का लागणार नाही? कोण आहे तो? परमात्मा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळ फाल गती प्रभा. त्या कृष्णाला पाहिल्या गर्गाचार्याला समाधी लागली. पाहिलं गर्गाचार्य खुश आणि यशोदा म्हणते, भूदेव ब्राह्मण बुवा, आमच्या कृष्णाचं भविष्य पहा, पंचांग पहा. पंचांग काढले, बघितले आणि गर्गाचार्य यशोदेला म्हणतात, यशोदे काय बुवा, यशोदे काय, यशोदे
किती भाग्यवान आहेस ग, किती भाग्यवान आहेस, कोणत्या जन्माची पुण्य केली असतील, किती भाग्यवान असतील, किती काय झालं काय यशोदे, हा ब्रह्मांडाचा मालक तुझ्या पोटी जन्माला आला. यशोदे किती भाग्यवान आहेस, किती भाग्यवान आहेस. देवप्पा मग याचं नाव काय ठेवायचं? गर्गाचार्याने सांगितलं याचं कृष्ण नाव ठेवा. गर्गाचार्य देवबाप्पांनी कृष्ण नाव ठेवले आणि कृष्ण नाव ठेवल्यानंतर यशोदेने म्हणली, देवबाप्पा तुम्ही ब्राह्मण आहात, आम्ही गवळ्याच्या घरचे आहात, आम्ही केलेला आमच्या हाताने केलेला स्वयंपाक तुम्हाला चालत नाही, तुम्ही ब्राह्मण आहात, तर तुम्हाला काय करते, मी सीधा सामग्री देते, पुरणपोळीचा स्वयंपाक, ते गूळ डाळ पीठ वगैरे सर्व साहित्य दिले आणि 16 वळ्यामध्ये स्वयंपाक करा. देवबाप्पांनी 16 वळ्यामध्ये स्वयंपाक केले. स्वयंपाक केल्यानंतर ताट वाढून घेतले. ताट वाढून घेतल्यानंतर आपण श्लोक म्हणतो ना, कोणता? वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्णनो हे जाणी जे यज्ञ कर्म. असं गर्गाचार्याने म्हटले आणि कृष्णार्पण म्हणून असं पाणी फिरवले ताटामध्ये. पाणी पाणी गर्गाचार्याने फिरवले. कृष्णार्पण म्हणेपर्यंत कृष्णाने एक पोळी पार करून टाकली. कृष्णाने पोळी केली, पोळी खाल्ली, सर्व खाल्लं. गर्गाचार्याने डोळे, यशोदे मी संकल्प सोडण्याच्या अगोदर डोळे उघडून पाहतोय तर त्यांनी माझी पोळी खाऊन टाकली. बाटवला बघ स्वयंपाक, स्वयंपाक माझा उष्टा केला. आता कसं जीव मी? 1 वाजले, आता पोटात भूक लागली. कसं जीव? आता भूक लागली मला. आता यशोदे स्वयंपाक उष्टा केला बघ. जाऊ द्या देव बाप्पा, मी दुसरी सामग्री देते, दुसरं साहित्य देते, तुम्ही केलेला स्वयंपाक आम्ही खातो, तुम्हाला आणखी नवीन शिदा देतो, ते स्वयंपाक करा आणि तुम्ही खावा. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करताल ताट वाढून घेण्याच्या अगोदर मला सांगा, या कृष्णाला आतमध्ये ठेवते, कुलूप लावते, चावी माझ्यापाशी ठेवते, मग तुम्ही जेवण करा. स्वयंपाक तयार झाला आणि सांगितलं गर्गाचार्य, यशोदे स्वयंपाक तयार झालाय, आता मी ताट वाढून घेतोय, बघ बरं ते कृष्ण कुठं, ते खेळत होतं कृष्ण. यशोदेने त्याला घेतली, त्या कृष्णाला आतमध्ये घरात ठेवली, लॉक केली, चावी आपल्यापाशी ठेवली, घ्या देव बाप्पा वाढून ताट, आतमध्ये ठेवले, आतमध्ये ठेवलं. स्वयंपाक ताट झालं, ताट वाढून घेतलं आणि कृष्णार्पण, कृष्णार्पण म्हणून डोळे उघडेपर्यंत आता ताट बी शिल्लक ठेवलं नव्हतं. काय करावं ह्याला, काय नाही. किती त्या कृष्णाचं महाराज बघ, आता काही ताट ठेवलं नाही, काही ठेवलं नाही. गर्गाचार्य म्हणतात, यशोदे माग थोडे भाताच्या शिता तर ठेवल्या होत्या ताटामध्ये, 1-2 भजे, 2-3 कुरडी, कोशिंबीर थोडी, आता काहीच ठेवलं नाही ना. गिळून टाकलं. यशोदेनं म्हणली, कृष्णा कळते काय तुला, काही समजते का काय झालं? मम्मी अरे जीव दे ना त्या देवबाप्पांना, त्यांचा का स्वयंपाक उष्टा करतोस, का खाल्लास त्यांचा तू स्वयंपाक? मी खाल्लं नाही आई. मम्मी मग कोण खाल्लं? आई. देवबाप्पा काय करतात? स्वयंपाक करतात, ताटात वाढून घेतात, पाणी फिरवतात आणि पाणी फिरवल्यानंतर काय म्हणतात? कृष्णार्पण. मग अख्ख्या एवढ्या भूकळात कृष्ण कुणाचं नाव आहे सांग बरं? यशोदा म्हटले तुझंच कृष्ण आहे. मग कृष्ण जर माझं नाव असेल, गर्गाचार्य जर कृष्णार्पण म्हणत असतील, कृष्णार्पण म्हटलं मलाच अर्पण ना. अरे बापरे, यशोदेने म्हणले तुझ्या पुढे हात टेकवते रे बाबा. म्हणजे नवल केवळे केवळे नकळे कालोबाचे कोण, इतकं कोण कृष्णाचं नाव ठेवलं गर्गाचार्य. आता कृष्ण घरातल्या घरात, घरातल्या घरात रांगू लागला. रांगू लागला. रांगता 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 घरातलेच मडके फोडू लागला, मडके फोडू लागला आणि कृष्णाने रांगायचं बंद केला.
आणि कृष्ण मोठा झाला आणि भिंतीची माती उकरून खाऊ लागला. भिंतीची माती उकरून खाता खाता त्याचा जो मोठा भाऊ होता ना, त्याचं नाव बळीराम दादा. त्या बळीराम दादाने पाहिलं आणि त्या कृष्णाची शिकायत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिकायत घेऊन गेला आणि यशोदेला म्हणते, आई काय झालं बळीराम? आई, आपला कान्हा, आपला कन्हैया, आपला कृष्ण माती खाते माती. खरं म्हणतोस ना? खरं आई, मी पाहिले सकाळी त्या भिंतीची माती उकरून खात होता. मी पाहिले, माझ्या डोळ्याने पाहिलं भिंतीची माती उकरून. खरं होय. यशोदा गेली कृष्णाकडे, कृष्णा काय मम्मी माती खातोस तू? तुला कोण म्हटलं? अरे तो तुझा बळीराम दादा भाऊ सांगतोय ना. आई, तो माझा भाऊ नाही. आई गाई नाही खाली आता निवडणूक आली, माझा अपप्रचार करायला लागलाय, माझे मत खातो. जाऊ द्या विषय, तो आता आलाय विषय जवळ. काय तू माझा पक्षपात आहे, मी माती खाल्ली नाही. बळीराम म्हणते कृष्णाकडे गेल्या, कृष्णा माती माझ्या समोर खाल्लास आणि माती खायला नाहीच बोलतोस, किती खोटा बोलतोस रे. आणि राम अवतारामध्ये म्हटलं होता, तू जे म्हणशील ते तुझं खरं म्हणतो. कृष्णाने सांगितलं ते राम अवतारामध्ये होतं म्हणे, एक वचनी एक पत्नी एक बाणी. आता नाही म्हणे, आता अनेक वचन अनेक वचन म्हणजे सर्व. ठीक आहे ठीक आहे. सर्व कृष्ण मोठा झाला आणि कृष्णाने गोपाळांना जमा केलं. वडज्या, वाकड्या, पेंड्या, सुदामा सर्वांना जमा केलं. सर्वांना जमा करून कृष्णाने पेंड्याला सांगितलं, पेंड्या काय ऐका भाऊजी, या की गेली पुढे येतो. बरं हा पेंड्या, आपली टीम कुठं आहे? हा आहे, बोलव सर्वांना बोलवलं, जमा केलं, सर्वांना एकत्रित केलं आणि कृष्णाने सांगितलं सर्वांना, पेंड्या आपल्या घरी दही दूध तूप भरपूर असतंय रे. बोललं का? तब्येता तुमच्या अशा डाऊन कशा होत चालल्या? ते सर्व गोपाळ म्हणले, कन्हैया कृष्णा भरपूर दही दूध आहे, पण काय करावं देवा, आमच्या घरी भरपूर दूध निघतंय, पण काय करावं. जेवढं दूध निघालेलं आहे ना, पूर्वीचं कसं होतं बघा, आता आपल्या शेतीतलं मुंबईत बघा, आमच्या ग्रामीण भागामध्ये तिकडे मराठवाड्यामध्ये जेवढं पूर्वी दूध निघालं ना आपल्या घरी, जेवढं दूध निघतं ना घरी, तेवढं दूध निघालेलं आपापल्या स्वतःच्या डेअरीला देत होतं. डेअरीला आता निघालेलं दूध डेअरीला नाही, आता कुठं डेअरीला चाललंय. भरपूर दूध भरपूर निघतंय, पण विकायला चाललंय. असं करू, आजपासून आपण एक छोटे मित्रमंडळ तयार करू, त्याचा अध्यक्ष पेंड्या तू हो, आणि तुमची पोटभर तुम्हाला खायला देतोय, पोटभर तुमची तृप्ती करतोय, पण एक करा,
चोरी करायला निघाले आणि कृष्ण भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुणाच्या घरात चोरी करायला जाते ते सांगू तुम्हाला? सांगू? कृष्ण कुणाच्या घरात चोरी नाही, जे परमार्थ करत नाही, भक्ती करत नाही, माझं भजन करत नाही, माझ्या कीर्तनाला येत नाही, हा, माझ्या सत्यासाठी पट्टी देत नाही, इथली तुम्ही सोडून बरं का, तुम्ही सोडून तिकडली सांगतो, सत्याला पट्टी देत नाहीत, महाराजाला चहा देत नाही, चहा करतात पण फिका करतात, दूध जास्त टाकत नाहीत, साय फुकून 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 वाढतात. ऐका, अशा लोकांच्या घरी आपल्याला जायचं, चोरी करायचं. निघाले कृष्ण, सर्व गोपाळ निघाले चोऱ्या करायला. आता मला सांगा, कृष्ण घरी गेल्यानंतर त्या गवळणी काय करायच्या? दार लावून झोपायच्या. बघा, दार लावून झोपायच्या, दार बंद करायच्या, लाईट बंद करायच्या आतमध्ये. आता मला सांगा, हा जो सूर्य आहे ना, आकाशातला सूर्य, या सूर्याचा प्रकाश भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आता त्या श्रीकृष्णाचं जिथे एंट्री होते, शिळताक ठेवली होती, शिळताक, बटखट शिळताक ठेवली. कृष्णाने सांगितलं, या गवळणीचं चित्त, या गवळीला मी निर्माण केलं, हिला शरीर मी दिलं, हिला जीव मी दिला, की माझं भजन करण्याच्या ऐवजी ज्ञानेश्वरीची पारायणामध्ये चित्त गुंतवावं, भजनामध्ये चित्त गुंतवावं, हा, हिचा देह परमार्थामध्ये जावं, का हिचं चित्त नाश्त्या पुसत्या दह्यामध्ये मडक्यामध्ये गुंतावं. आपण असं करू ना, त्या मडकत फोडून टाकूत म्हणला. उचला रे ह्याला. सर्व गोपाळ उचलले आणि त्या गवळीचा जो मामा झोपला होता ना बाहेर, मामा तोंड आ करून झोपला होता. आता तुम्हाला ते प्रकार सांगत नाही, मला खूप त्याचा अनुभव येतोय. मी रोज 300-400 किलोमीटर प्रवास करतो, 4-4 गावात जातोय, खूप कीर्तन करतो, खूप प्रवास येतो. मला लक्षात ठेवा, काही माणसाच्या झोपी अशा असं म्हणतात बघा, डोळे तर उघडे, तोंड बंद. काही जणांचे फक्त डोळे बंद, तोंड उघडे. काही जणांचं तोंड बंद, डोळे उघडे. काही जणांचे डोळे बी उघडे, गेले बी कळणार. मग ते मामा असा झोपला होता. कृष्णाने काय केलं, ते मडकं घेतलं आणि मडकं घेतल्यानंतर झोपला होता, तोंड आ करून झोपला होता मामा. गेल्या ते मडकं घेतलं ना, त्या मामाच्या तोंडावरच मारलं. मामाच्या तोंडावर जे ताकाचा घोट गेला ना, मामा जाग्यावर आईस्क्रीम झालं म्हणे काम. कृष्ण गेले, सर्व जिकडे गेले. गवळण उठली, भांडण घेऊन यशोदेच्या झाले. यशोदे, अगं काय झालं? अगं तुला कृष्ण आला, घरात आला, दही दूध तुकडून खाला ते खाला आणि माझ्या मामाचं बी काम केलं. असं. आणि कृष्णाने काय केलं, सर्व गोपाळांना विचारलं, पेंद्या, आता ऐका, मुद्द्यावर या, ऐका पेंद्या. जगामध्ये आता सध्या भारताची लोकसंख्या आपल्या 140 कोटी भारताची लोकसंख्या. एवढ्या संपर्कात, एवढ्या सानिध्यात मोजक्या लोकांचा तुम्हाला संपर्क आला असेल, सानिध्यात गेला असेल. पण एक सांगा, तुम्ही अनेकाच्या संगतीत गेला, अनेकाचा सहवास केला, अनेकाचा संपर्क तुम्हाला लागला, अनेकाच्या संगतीत संपर्कात होतात, त्यावेळेस कसा होतात, आणि ज्या अनेकाचा संपर्क तोडून, अनेकाचा सहवास सोडून, अनेकाची संगती सोडून माझ्या संगतीत आला. माझ्या संगतीत आल्यापासून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन काय झालं ते मला सांगा. तुकोबरा अभंगाची तुझ्या सहवासात आल्यापासून, तुझ्या संगतीत आल्यापासून आम्हाला पोटभर खायला मिळते. आता राज्य आलंय देवा, खूप छान झालंय.
आता रामचंद्र प्रभू देवा अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभूची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून आता रामराज्य आलंय आणि तुझ्या संगतीत आल्यापासून तुझ्या संपर्कात आल्यापासून आमची निश्चिंती झाली, म्हणजेच आमचा उद्धार झाला. ऐका, एक तर माणसानं काय करावं, मानवानं शरीरानं एक तर देवाची संगती करावं, नाहीतरी संतांची संगती करावं. माऊली सांगतात, संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती गेले पंते. संतांच्या संगती केल्यानंतर काय होतं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संगती कशी असते सांगतो तुम्हाला. हिरा माहिती आहे ना तुम्हाला, हिरा 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 कुणाकडे बोटवरी करावं नाही तुमच्याकडे, माझ्याकडे एक पोतं भरून हिरा आहे. हिरा 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 अहो हे मानवशरीर हेच हिरा आहे ना, ईश्वराने हेच हिरा दिलाय. बाकीच्या सोन्याला हिऱ्याला काय करता, हाच हिरा मोठा आहे ना, हा दागिना मोठा हिरा हिरा असतो ना हिरा. तो जर हिरा घेतला ना, आपण त्या घिसड्याकडे जर गेला आणि त्या हिऱ्याला त्या फोडण्यासाठी प्रयत्न केला, ऐका, तो हिरा आयरनीवर ठेवा, आयरनीवर ठेवून त्या हिऱ्याला घणाने मारा, हिरा फुटत नाही. घनानी आयरनीने न फुटणारा हिरा, हिरा हिरा बोलतोय, हिरा हिरा फुटत नाही. पण जगद्गुरु तुकोबरायांचे म्हणतात, घनानं नाही फुटला हिरा, आयरनीने नाही फुटला हिरा, पण त्या हिऱ्याला ढेकणाची संगती. संगती करा. रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये पहिल्या दिवशी रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक ठरला. ऐका, संगती सांगतो. आणि रामचंद्र प्रभू उद्या राज्याभिषेक आहे, रामाचा राज्याभिषेक आहे, रामचंद्र प्रभू उद्या अयोध्येचा राजा होणार आहे, हे पहिल्या दिवशी ठरलं, फायनल झालं. आणि रामचंद्र प्रभूच्या राज्याची पूर्ण प्लॅन तयार झाला अयोध्येमध्ये. खूप सुंदर वातावरण तयार झालं अयोध्येमध्ये आणि पूर्ण अयोध्येतली राजा प्रजा म्हणू लागली, उद्या राम आमचा राजा होणार आहे आणि त्या रामाची अयोध्यावासी आम्ही प्रजा होणार आहोत. पहिल्या दिवशी ठरलं. आणि तितक्यामध्ये आणि कैकई तर इतकी खुश होती, म्हणतात कैकई इतकी प्रसन्न होती, कैकई पूर्ण तयारीमध्ये होते, उद्या माझा रामाचा राज्याभिषेक आहे. कैकई बोलते, झालं का, कौसल्याचा राम आहे, रामाच्या आईचं नाव कौसल्या आहे, पण कौसल्यापेक्षा रामचंद्र प्रभू कैकईपाशी जास्त राहत होते. कैकईकडे इतकं कैकईचं प्रेम. आणि एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये कैकईच्या सहवासात, कैकईच्या संगतीत, कैकईच्या संपर्कात एक अयोध्येतली मंत्रादासी आली. मंत्रा, आणि ती जी मंत्रादासी कैकईच्या संपर्कात आली आणि त्या इतकं सुंदर बनलेलं वातावरण अयोध्येतलं एका क्षणात त्या मंत्रादासीनं बिघडून टाकून दिली. लक्षात ठेवा. म्हणून अशा मंत्रापासून, मंत्रा म्हणतो, मंत्रा रामायणातली मंत्रा, अशा मंत्रादासीपासून आपण बी सावधान राहिलं पाहिजे, नाहीतर राज्य बिघडायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून आपल्या या हिंदू धर्मामध्ये, हिंदुस्थानामध्ये कैकईचं नाव कोणी ठेवत नाही आणि मंत्रादासीचं नाव कोणी ठेवत नाही. कैकईचं नाव ठेवत नाही, बिघडून गेलं. इतकी संगती परिणामाचं असते. मग संगती चांगल्याची करा, संगती संवाद चांगल्याचा करा, तरच तुमचं जीवन उज्ज्वल होईल, तरच तुमच्या जन्माला आल्याचं सार्थक होईल. हे संसार प्रपंच आपल्याला आयुष्यभर करायचंच आहे, सोडायचं नाही. पण त्यातल्या त्यात जीवन कसं सुंदर बनवावं, जीवन कसं सुखमय घालवावं आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये भगवंताचं
मुखाला नामस्मरण कसं येतंय हे आमचे संत शिकवतात. मग संतांच्या संगतीत या, साधूच्या सहवासात या. म्हणून कृष्ण परमात्मा गोपाळांना विचारतोय, आता तुमची स्थिती काय? गोपाळ म्हणतात, देवा तुझ्या संगतीत आल्यापासनं तुझी संगती झाली आमुचे निश्चिंती, नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. इतकं तुझ्या संगतीत आल्यामुळं अशा चोऱ्या होऊ लागल्या, मारामाऱ्या होऊ लागल्या, भांडण येऊ लागले, सर्वांच्या घरात जाऊ लागला. एके दिवशी एक गवळण म्हटली, कृष्णा तू गवळणीला सापडत नाहीस, पण माझ्या घरी ये, मी तुला धरून दाखवते. कृष्ण म्हणला, धरून दाखव. अगं मी योग्याच्या ध्यानात जात नाही, मी योग्याच्या स्वप्नात जात नाही. योगी झाडाला उलट टाळून घेतात, नकाच्या चिंबड्या वळतात, केसाच्या गटाजुटा बांधतात. माझ्यासाठी किती ध्यानधारणा, समाधी योग, अष्टांग योग करतात. त्यांच्या स्वप्नात जात नाही, त्यांच्या ध्यानात जात नाही, आणि तू सामान्य तुला सापडतोय, शक्यच नाही. योग्याच्या ध्यानी ध्याता नातुडसी, तो तू आम्हा पाठी योग्या दुर्लभ तुम्हा देखीला साजरी. पाहता पाहता मना नपुरे धनी. सापडतोच म्हणला. गवळणीच्या मुद्दाम घरी गेला आणि दह्याचे मडके फोडता फोडता गवळणीला पकडली. धरले ना तुला जागेवर, ऑन द स्पॉट धरले ना जागेवर. चल तुझ्या मम्मीकडे. काल तुझी मम्मी म्हणत होती ना, बाळस गुणगुणाचे ताने ग, बाळ दिसतय गोचिरवाने, काय सांगता दाराने गे गोकुळच्या नारे. श्रीरंग माझा वेडा गे, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारे. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे, आणि काया गोपा मिठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारे. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे, आळगे ताया गोपाळा, तुम्ही मिठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारे. तुम्हीच लोण्याचा गोळा खाता, तुम्हीच लोण्याची चोरी करता, माझ्या कृष्णावरती आळ घेता. काल म्हणत होती, धरले आता थोडा वेळ, चल तुझ्या आईकडे. कृष्णाने म्हणे, चल तर चल. गवळणीच्या घरापासून यशोदेच्या घरापर्यंत त्या गवळणीचा मुलगा होता. आता यशोदेपाशी जावं लागतं. आपण केलेलं कारस्थान उघडं पडतं. कृष्णाने काय केलं, इथून तिथून कृष्ण होता. आणि यशोदेपाशी आल्या कृष्णानं आपलं रूप सोडलं आणि त्या गवळणीच्या मुलाचं रूप धरलं. आई पशु गवळण बोलते, यशोदे काल म्हणत होती ना माझा मुलगा लई चांगला आहे, लई चांगलं. झालं काय, बघ ना तुझ्या मुलाला काय केले. कुठं आहे तुझा माझा मुलगा, कुठं आहे. अगं बघ ना खाली. यशोदेनं बघितले. अगं तुझे डोळे तपासून घे, इथे चष्मे आलेत. बसले तिथे काउंटरला, डॉक्टर साहेब आहेत, लेडीज आहेत, जेंट्स आहेत, सर्व आहेत. त्यांच्याकडे जा, डोळे सुरू आहेत, नेत्र ऑपरेशन करून घ्या. पागल झाली का? अगं हा माझा मुलगा आहे का तुझा मुलगा? यशोदेनं म्हणली, हे तर माझाच मुलगा आहे. अगं माझ्यासोबत होता ग, कृष्णच होता ग, इथून तिथून माझ्यासोबत कृष्ण होता ग. कृष्ण म्हणते, कुठंच गेलं नाही, मी इथंच आहे. बाहेर गेल्यानंतर लगेच कृष्णाने काय केलं, तिच्या मुलाचं रूप सोडलं, कृष्ण झाला. गवळण म्हणते, चल यशोदेकडे. कृष्ण म्हणते, चल तर चल, पंढरीची वारी आहे माझ्याकडे, आली का ना कधी, चल तर चल म्हणे. असं करत करत चैत्र होऊ लागलं. एका गवळणीच्या घरात गेला, दही दूध तुकडं खाला, संग गोपाळ होते, भांडण येऊ लागले. महाराज म्हणतात, तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोळे. आता कृष्ण त्या गोपाळांना म्हणतोय, गोपाळांनो तुमची तृप्ती झाली आहे, तुम्हाला खायला पिला मिळते, आता जाना मग तुम्ही तुमच्या घराकडे. आता भगवान म्हणतात की गोपाळ कृष्णा, एक तर तुझी संगती भेटत नाही, एक तर तुझा सहवास भेटत नाही. पूर्वजन्माच्या पुण्याईने महत भाग्याने तुझी संगती भेटली, अरे तुझा सहवास भेटला, आणि आता आम्हाला घराकडे पाठवतोस. कृष्णा, आता आम्ही जर या काल्याच्या कीर्तनातून गेलो, या दत्तापेश्वर महादेवाच्या मंदिरातून जर आम्ही गेलो घराकडे, आता जर कीर्तन झालं, काला झाला, कृष्णाचार्याचं चरित्र संपलं, भजन कीर्तन झालं, आणि आता हे सोडून आता आम्हाला आमच्या घराकडे पाठवतो, सांगू आमच्या घरची स्थिती. Yeah.
ताकाचे सर्व म्हणजे संसार रूपी प्रपंच रूपी आसार घरी आहे. घरी ताक आहे आणि इथे नवनीत आहे. नवनीताचे इथे पुढे नवनीत म्हणजे तूप. नवनीत म्हणजे लोणी. इथं परमार्थासाठी लोणी तूप सार घेतलेला आहे आणि संसार प्रपंचाला आसार म्हटले. त्रिगुण आसार निर्गुण हे सार. प्रपंचात काहीच नाही हो. संसार प्रपंच म्हणजे ताकासारखा आहे आणि परमार्थ म्हणजे तुपासारखा आहे. काही गोष्टी सार आहेत, काही गोष्टी आसार आहेत. काही गोष्टी सार आहेत. संसार प्रपंच आसार आहे आणि परमार्थ हे सार आहे. तुमच्या पुढे मी 2-3 पदार्थ ठेवतो, लक्षात ठेवा. आता ऐका. बदाम खाते वेळेस बदामाच्या वरचं खायचं आणि बदामाच्या आतलं टाकून द्यायचं. इकडे कसे खाता तुम्ही? बदामाच्या वरचा जे भाग आहे ना, बदामाच्या वरचा भाग आहे ते आसार आहे आणि आतली जी बी आहे ना, गोडंबी आतली, ते काय आहे? सार आहे. म्हणून बदाम खाते वेळेस वरचं टाकून द्यायचं आणि त्याच्या आतलं खायचं, नाही का? असंच आहे ना? असंच आहे. आता खारीक खाते वेळेस खारकीच्या वरचं टाकून द्यायचं. खारकीच्या वरचं खायचं आणि आतलं टाकून द्यायचं. बदामाच्या वरचं टाकायचं, आतलं खायचं. खारकीच्या वरचं खायचं, आतलं टाकायचं. चला. आंबा खाते वेळेस, आता आलेच ना आंब्याची शिकवण. आंबा खाते वेळेस आंब्याच्या वरचं टरपल टाकून द्यायचं, आंब्याच्या आतली पोय टाकून द्यायची आणि त्याच्यातला रस खायचा. रस हे सार आहे. त्याच्यातला टरपल जे साल आहे ना, ते आसार आहे. मग आपण सालच का टाकून देतो? आतमधली बीज का टाकून देतो? अज्ञानातला माहित आहे की आंब्याच्या वरच्या सालीचा भाग हे आसार आहे, ते टाकून देतो सार. आता चला. एखाद्याने तुमच्या हातामध्ये पेढा दिला. पेढा एखाद्याने तुमच्या हातामध्ये पेढा दिला. पेढ्यातलं तुम्ही काय टाकून देता, काय खाता? पेढा. अहो, पेढा हातावर टाकल्या तो सुशिक्षित असेल, अशिक्षित असेल, शिकलेला असेल, न शिकलेला असेल, कसंही असेल, परमार्थिक असेल का अपरमार्थिक असेल, ज्याच्या हातावर पेढा दिला ना, पेढा हातावर टाकल्या तो पेढा काय करतो? अलगत आपल्या आतमध्ये सोडतो. का? पेढा हा परिपूर्ण अंगाने सार आहे, तसा परमार्थी सार आहे. बाकीचं सर्व आसार, परमार्थ हे सार आहे. सार विठोबा नाम तुझे सार, मनोनी शुळ पाणी जपत असे वारंवार. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. ऐका, इथं कृष्ण परमात्म्याची कथा चालू आहे, इथं काल्याचं कीर्तन चालू आहे, देवाचं भजन चालू आहे. किती शांत वाटते, प्रसन्न वाटते, समाधान वाटते. आता हे घरी गेल्यानंतर बघा, तुम्ही किचन रूम मध्ये जावा, भांड्याची आपटा है ना, किचन वाटतं, हे करा, पसारावरा, सामानावरा. घरी किचन आपला भांड्याचा आवाज म्हणजे घरी हे आसार आहे, परमार्थी सार आहे. घरामध्ये शांत राहणे, परमार्थात शांती आहे, भक्तीत शांती आहे, त्यागात शांती आहे, भक्तीत प्रसन्नता आहे. इथं वातावरण चांगलं आहे. काला कीर्तन झाल्यानंतर, सप्ताह संपल्यानंतर आमच्या वारकऱ्याला विचारा, आमच्या भक्ताला विचारा, आमच्या संतांना विचारा. सप्ताह संपल्यानंतर भावी भक्ताचं मन लागत नाही. खऱ्या वारकऱ्याचं. म्हणून खऱ्या वारकऱ्यालाच काला देतो. वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. असा काला आपल्याला वैष्णवांना भेटतो, वारकऱ्यांना भेटतो. संगती, संवाद चांगल्याचा करा, चांगल्याच्या संगतीत राहा. गोपाळाने कृष्णाची संगती केली म्हणून गोपाळाची तृप्ती झाली, म्हणून गोपाळांना खायला भरपूर भेटलं. आता मात्र घरावर खूप भांडे येऊ लागले. यशोदा कंटाळलेली आणि यशोदा कृष्णाला म्हणते, कृष्णा खोड्या करू नको, खोड्या नको करू माझं. कृष्णाला
जवळ घेतली आणि कृष्णाला सांगते, कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. गवळ्या घरी बोभाट उठला, बाट धयाचे फोडून पोरे. रागीत तुझा पितयानंद, मार तयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. यशोदा म्हणला, बाळा आता घरी जाऊ नको, कुणाला फिरा करू नको, जाऊ नको. मम्मी मी आता काय करू, आता काही नको, तू गावात राहू नको, आता तू काय कर, वनात जा. विठोबा नाही देखील ते वेळी भोग सुखाचे सोळे. अशा पद्धतीने चरित्र उलाले. यशोदा कंटाळली, गाराडी उलाली आणि यशोदेने आता कृष्णाला सांगितली, कृष्णा तू गावात राहू नको, गोपाळांना घे. आणि झालं रे, गोपाळांची तृप्ती केल्यास, गोपाळांना खाऊ तू घातलास. पण आपल्या घरच्या जे गायी आहेत ना, गायी मुखे प्राणी आहेत, त्यांना आपण पाणी पाजलं तर ते पाणी पितात, आपण चारा टाकला तर ते चारा खातात, आपण त्या सावलीत बांधलं तर ते सावलीत राहतात. अरे त्या मुख्या प्राण्याचं, मुख्या जनावराचं आपण अंतःकरण ओळखलं पाहिजे. मग काय करू आई, आता काय कर, सर्व गोपाळांना जमा कर, सर्वांच्या गायी सोडा, आपल्या पण गायी सोड बाबा. आणि तू आता ते गायी राणा घेऊन चारायला. गाई गोपाळ सगळे वनाप्रती सवे पेंद्या सांगा. गायी वनाप्रती गायी तिथं घेऊन गेल्या, गायी चारायला सोडल्या. आणि चारायला सोडल्यानंतर गोपाळ म्हणाली, कृष्णा काय रे, बाकीच्या जी गायी आहेत ना, बाकीच्या गायी, त्या गायीचं संरक्षण आम्ही करतो, त्या सर्व गायी आम्ही ओळखतो कृष्णा. पण एक गाय मात्र तुला राखायची, एक गायीचं रक्षण मात्र तुला करायचं, आणि ती गाय मात्र तूच सांभाळायची. तुझ्याशिवाय, तुझ्या व्यतिरिक्त ती गाय कोणाला ओळून जाऊ शकत नाही. अशी कोणती गाय होती, तर ती गाय रूपी मनरूपी नावाची गाय. मन ओढाळ ओढाळ, हे जे मन आहे ना, इतकं मन आहे, ते मन नावाची गाय देवाच्याच ताब्यात द्यावं लागते. तिला म्हणतात मनरूपी, मनेरी गाय. मनेरी गाय तू का म्हणे, तू राख मनेरी गाय. हे मन एक तर देवाच्या ताब्यात द्या, हे मन नाहीतर सद्गुरू संतांच्या ताब्यात द्या. हे मन आपल्याला आवडता येत नाही. खूप मन आहे. ज्ञानोबा बोलतात, हे मन कैचे केवढे, पाहो जाता न सापडे, एरवी राहता वया थोडे त्रैलोक्या. कोणत्याही कारणाला मनच कारण आहे. कोणत्याही कीर्तनाला जावं एक म्हणते,
एक म्हण म्हणते काय, कीर्तनाला जायचं एक मनानं ठरवलं, थोडा 10-15 मिनिटाला जाऊ दे आता नको, हे दुसरं म्हण आहे ना, असंच ना. हा, भजनाला जावं एक म्हण म्हणते, लगेच थोडा बदल पडतो, आता जाऊ नये. हा, म्हणून तुकोबाराय म्हणतात की या मनाला काय काय करावं, काय काय करे तू माया परी नायके नारायण करू नये त्याची नेऊ पतना आदरले. हे मन कुठं नेऊन, मला एक सांगा ना, गाडी ड्रायव्हरच्या ताब्यात असावं का ड्रायव्हर त्या गाडीच्या ताब्यात असावं? बोला ना. गाडी ड्रायव्हरच्या ताब्यात असावं. गाडी जर ड्रायव्हरच्या ताब्यात असेल तर तो ड्रायव्हर त्या प्रवासाला सुखरूप तीर्थयात्रेला घेऊन, नाही जर त्या गाडीच्या ताब्यात जर ड्रायव्हर जर गेला, गेलेल्या सर्वांचं वर्षेश्वरात घोडजेवून तिकडं. म्हणून गाडी ताब्यात ड्रायव्हरच्या पाहिजे, ड्रायव्हर गाडीच्या ताब्यात नको. म्हणून तर ड्रायव्हरच्या वेळच्या वेळी आपली स्टीअरिंग वळवतो नाही का, ताब्यात आहे त्याच्या, क्लच मारतोय, गेअर मारतोय, ब्रेक दाबतोय, हे करतोय ते करतोय, फर्स्ट सेकंड थर्ड वगैरे असं करतोय. गाडी ड्रायव्हरच्या ताब्यात असणार सुखरूप जाते. आणि जर गाडीनं जर ड्रायव्हरला घेतली, ऍक्सिडेंट मात्र होतो. मग हेच मन, हे मनरूपी गाडी, हे शरीरूपी गाडी, हे देहरूपी गाडी देवाच्या ताब्यात द्या, संतांच्या ताब्यात द्या. संतांच्या ताब्यात दिल्यानंतर ते संत व्यवस्थिशीर तुम्हाला मार्ग दाखवतील. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने तुम्हाला निश्चित घेऊन पोहोचतील आणि तुमचा उतरतो. या अनुषंगाने गोपाळ म्हणतात, देवा तुका म्हणे तू राख मनेरी गाय, पेरी त्या गाई आम्ही. हे मन कसं आहे? मन म्हणते, महाराज म्हणतात त्या मनाला लगेच मन म्हणते, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणते चाल पुढे, भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणते ये इकडे, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. या विधा मनावस्थेमध्ये माणूस उधळतो आणि अशा माणसाला तिकडं जावं का इकडं जावं, परमार्थ करा का संसार करावं अशामध्ये होतो. माणसाचं मन चलबिचल होतं आणि त्याच माणसाच्या ज्यात देवना संसार तुका दोहीकडे. असे माणसं धड संसार बी करत नाहीत आणि धड चांगला परमार्थ बी करत नाहीत. असं करा, साधूच्या संगतीत गेल्यानंतर संत तुम्हाला परमार्थ बी करायला शिकवतात आणि संसार बी करायला शिकवतात. म्हणून संतांच्या संगतीत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संगतीत गेले आणि सर्व गोपाळांनी गायी राखल्या, कृष्णाने गायी राखल्या, सर्वांच्या शुभ्र एकत्रित केल्या. पोटात भुका लागल्या, भुका लागल्या. आता गोपाळ म्हणतात, कृष्णा खांदी भार पोटी भूक, काय खेळायची सुख. अरे पोटात जर भूक लागल्यानंतर बाकीचं किती काही असू द्यावे त्याच्यामध्ये सुख लागत नाही. मग आता आम्हाला भुका लागल्यात, आता आम्हाला खायला द्या. सर्वांच्या शुभ्र एकत्रित केल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो काला सर्वांना वाटला. काला खाले आणि सर्व गोपाळांनी कृष्ण भगवान परमात्म्याचा नामाचा जय घोष केला. कृष्ण भगवान की काला संपला. हाच काला, हे सत्संगती, हे भजन पर्वत आम्हाला पुढच्या वर्षी ऐकायला मिळावं असं सर्वांनी यात्रा भजन कीर्तन सत्संग महाराजांच्या साधू संतांच्या संगतीत राहतात आणि आपल्या जीवनाचा अमूल्य किमतीचा वेळ मात्र वाया घालू नका. संसार प्रपंच करा, ऑफिस काम करा, बिझनेस करा, कंपनी करा, कपडे धुता हायपट म्हणा, सर्व घरातली कामं करतात. लावू द्या हो काकडा, तुम्ही पहाटे उठताना काम करायला लावा टेपवर तुमच्या काकडा.
एक तर तुमचा परमार्थ झाला आणि तुमच्या घरातले संसाराचे प्रपंचाचे कामही झाले. असा परमार्थ करता येतोय. आमच्या संतांनी हेच करायला सांगितले आणि तेच करा. म्हणून काला खाला, हा काला देवादिकाला दुर्लभ आहे. तो काला तुम्हा आम्हाला मिळाला, हाच काला दरवर्षी मिळावा. व देवापाशी संतापाशी प्रार्थना करा. आणि जीवन इतकं सुंदर आहे, जीवन इतकं सुंदर आहे, बर्बाद करू नका. आयुष्य खूप चांगलं आहे. पुण्या गोविंदाने ईश्वराने ठेवलं तसं राहा, ठेवलं तसं राहा, मस्त राहा, जीवन चांगलं जगा. का पुन्हा हे आयुष्य भेटणार नाही. आयुष्याचा भरवसा नाही. आयुष्य एक क्षणाचा भरोसा नाही, क्षण भंगूर नाही भरवसा. फारे सावध तोडा मायाशा, काही न चली मगळा पडी फासा. पुढे हुशार थोडा हे वर्षाचा. एक गावातला माणूस मूर्ख माणूस होता. तो कोणाशी चांगला बोलत नव्हता, सत्याला पट्टी देत नव्हता, दान धर्म करत नव्हता, देवदेव करत नव्हता, आईवडिलाला मानत नव्हता, साधू संताला मानत होता, भजन कीर्तन करत होता, दान धर्म करत होता. परमार्थ भजन कीर्तन परमार्थ आईवडील त्याला आवडू नये. आणि एके दिवशी तो माणसाला नेऊन ठेवलं, चिता पेटवली, दिला आणि ते माणूस जळाला. त्या माणसाची राख झाली आणि त्या माणसाची त्या स्मशानभूमीमध्ये शरीराचे हाडकं पडले. हाडं पडल्यानंतर एक माणूस दुसऱ्या दिवशी त्या स्मशानभूमीवर जाणार होता. स्मशानभूमीवर चालणाऱ्या माणसाला त्या मेलेल्या माणसाच्या हाड त्या स्मशानभूमीवर जाणाऱ्या माणसाच्या तळपायाला लागलं. आणि त्या मेलेल्या माणसाच्या हाडाला वाचा फुटली. आणि ते मेलेल्या माणसाचं हाड बघा, आयुष्यात कधी दान धर्म केला नाही, आयुष्यात कधी साधू संतांपुढे मान झुकवली नाही, आयुष्यात कधी समाजाचं देवधर्म देशाचं कार्य केलं नाही, आई वडिलांच्या कधी पाया पडला नाही, आयुष्यात कधी चांगलं वागला नाही, कधीच कुणाशी बेकार बोलला नाही, कधीच आयुष्यात कोणाचा सत्संग केला नाही, असा माणूस मेला. त्या माणसाचे हाडं पडले आणि हाडं पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीवर एक माणूस चालू होता. त्या माणसाचं हाड त्या माणसाच्या पायाला लागलं आणि मेलेल्या माणसाचं हाड बोलू लागलं. ऐका, पैर के तले लगे एक हड्डी, पैर के तले लगे एक हड्डी, तो हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. चलण्यावाल्यानं चांगलं चला, आपण बी माणसं आहोत, बाकी माणसं झाल्यात. या शरीराचं शेवटी काय होणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि आयुष्यातला प्रमाण चांगलं करा, जीवन चांगलं करा. हे जीवन खूप सुंदर जीवन आहे, पुन्हा जीवन भेटणार नाही. आनंद या जीवना सुगंधा परी दरयावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरयावा. पारातला सूर दैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ईश्वराला म्हणा, देवा माझ्या जीवनातला आनंद असाच माझ्या जीवनात आनंद व्हावा. आणि माझ्या संपर्कात माझ्या सहवासात जेवढे लोक येते, जेवढा मला आनंद भेटलाय, हा आनंद त्यांना देखील भेटावं हीच ईश्वराने गुरुचरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय शंकेला
चला बसून घ्या मामा. समोर या चला सर्वजण. धन्यवाद तपेश्वर महासंघाचं मनस्वी धन्यवाद. टोपी घाला सर्वांनी, टोपी घाला चला, टोपी घाला सर्व. इसके द्वारा जो ज्ञानेश्वरी में जो संत ज्ञानेश्वर ने छठे अध्याय में कुंडलिनी जागरण की बात की है, और जो अक्सर भोजन के बाद जरूर अपना इस तरफ पीछे की तरफ स्टेज पर बढ़ावे और एक बार देखें कि ये क्या है, और आगे अगर समझना चाहते हैं तो तपेश्वर महादेव मंदिर में हर रविवार को 11 से 12 इसके बारे में क्लास होती है. एंट्री फ्री. इससे हाई ब्लड प्रेशर, डिप्रेशन से लेकर कैंसर जैसी बीमारियां ठीक होती है और बहुत शांति और आनंद रहता है. क्या बात है, गाने सब दिख रहे हैं. आणि या सोहळ्याची संपदा समाप्त्या चालायच्या रूपामध्ये झाली. तरी सर्व विठ्ठल रुक्मिणी मंदिर 15 वर्धापन दिनानिमित्त अखंड स्वतः सर्व कमिटी संयोजक नियोजित यांनी सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम पार पाडलेले. तर या ठिकाणी ज्यांचा महाप्रसाद आहे त्या महाप्रसादाच्या आनंदासाठी मी या ठिकाणी गुरुवारी या ठिकाणी भंडारा होतो तो तपेश्वर सेवा संघ कमिटी गोरेगाव यांचा या ठिकाणी 10,000 रुपये देणगी दिली आहे त्यांच्याकडून. त्यांना एकदा पुनश्च एकदा मनस्वी धन्यवाद सगळ्या तपेश्वर सेवा मंडळांना. वाढ झाली नाही का? नाही ना?
आणि काल्याचं कीर्तन व महाप्रसाद हरिभक्त पारायण निलेश महाराज पवार चिपळूण व महाप्रसाद संतोष सोपान शेरेकर यांचा होणार आहे। तरी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही श्रीराम भजनी मंडळातर्फे सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।